हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभागाने आज भरतीच्या संदर्भात एक नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकच्या तांत्रिक 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न ई बुक विकत घ्या. याच्यामधून 40 तांत्रिक प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग 2/4/2024 या तारखेचा हा जी आर आहे. तारीख कालची आहे पण आज प्रसिद्ध झालेला आहे. विषय काय आहे तर गट क व गट ड संवर्गातील उमेदवारांचे प्रतिष्ठा सूचीबाबत. आता वेटिंग लिस्टला बरेच जण आहेत तर त्यांचं काय करायचं त्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. पहा काय म्हटलेलं आहे, आरोग्य सेवा आयुक्तालयातील गट क व गट ड पदभरतीच्या अनुषंगाने 60 संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षा दिनांक 30/11/2023 ते 12/12/2023 रोजी घेण्यात आल्या आहेत. सदर ऑनलाईन परीक्षांच्या निकाला आधारे उमेदवारांची गुणवत्ता सूची व निवड सूची विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्या आधारे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत सदर उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून करण्यात येत असून समुपदेशनाची पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने आता उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देणे, उमेदवारांची प्रतिष्ठा सूची तयार करणे व तद अनुषंगिक कार्यवाही करण्याकरिता खालीलप्रमाणे कार्यपद्धती विकसित करण्यात येत आहे. आता काय कार्यपद्धती आहे ते पहा आणि याची PDF तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मिळून जाईल. विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. परीक्षेतून गुणवत्तेनुसार निवड झालेले काही उमेदवार पहिल्या समुपदेशन फेरीमध्ये गैरहजर असल्यास त्यांना दुसरी संधी देण्यात येईल. म्हणजे पहिलं जे समुपदेशन फेरी असेल त्यामध्ये जर एखादा उमेदवार उपस्थित नाही झाला तर त्याला दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा उपस्थित राहण्याची संधी असेल. दुसऱ्या संधीतही उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यांना तिसरी व शेवटची संधी देण्यात येईल. म्हणजे पहिल्या फेरीत जर उमेदवार गैरहजर राहिला तर दुसरी संधी देण्यात येईल. दुसऱ्या फेरीमध्ये तो जर गैरहजर राहिला तर तिसऱ्या फेरीमध्ये त्याला उपस्थित राहता येईल. परंतु तिसऱ्या फेरीमध्ये तो आला नाही तर मात्र त्याची निवड ही रद्द करण्यात येईल. पुढे पहा, समुपदेशनाकरता 3ही संधी उमेदवार उपस्थित न राहिल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास पत्राने पाठवण्यात यावे. म्हणजे जर तिन्ही फेरीमध्ये तो उमेदवार हजर नाही झाला तर त्याला म्हणजे लेखी आदेश पाठवून द्यायचे की तुमची निवड रद्द करण्यात आलेली आहे. समुपदेशनाकरिता हे पोस्टाने पाठवायचं आहे. समुपदेशनाकरिता 3ही संधीत ढोलावलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिलेख तयार करण्यात यावे. अभिलेख म्हणजे त्यांची लिस्ट तयार करायची. उमेदवारांची प्रतिष्ठा सूची, शैक्षणिक अर्हता व अन्य कारणास्तव प्राप्त निवेदनांच्या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालय स्तरावर मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. उमेदवारांच्या तक्रारींचे लेखी अथवा तोंडी निवारण करण्यात यावे. जर काही कंप्लेन असेल तर. पहिलाच मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. 3ही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीत असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्त्या देण्यात न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांच्या जागेवर त्याच जात प्रवर्गातील, हे महत्त्वाचं आहे, त्याच जात प्रवर्गातील व आडवे समांतर आरक्षण विचारात घेऊन टीसीएस यांनी सदर केलेली सामायिक गुणवत्ता यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार गुणानुक्रमे वरच्या स्थानावर असलेल्या उमेदवाराची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यथास्थिती उपसंचालक परिमंडळ किंवा कार्यक्रम प्रमुख यांच्या स्तरावर समिती गठन करून या समितीकडून संवर्गनिहाय व प्रवर्गनिहाय प्रतिष्ठा सूची तयार करण्यात यावी. म्हणजे वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर प्रतिष्ठा सूची तयार करताना काही अडचणी किंवा शंका उपस्थित झाल्यास अशी प्रकरणे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावी. प्रतिष्ठा सूची पडताळणी अंती विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. सदर प्रतिष्ठा सूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाच्या कालावधीकरता वैध राहील. हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना वाटतं आता वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर त्याचं काय होतं तर 1 वर्षापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. पहा, 1 वर्षात जर तुमच्या आधीचा कोणी कॅन्डिडेट सोडून गेला, जागा रिक्त झाली तर तुम्हाला घेतलं जातं.
तीनही फक्त ते आपल्याला स्वतःला लक्ष द्यावं लागतं बरं का. तीनही संधीत समुपदेशन फेरीमध्ये शैक्षणिक अर्हता पूर्ण न करणारे, अन्य विभागात आधीच नोकरीस असलेले, नियुक्तीस नकार दिलेले व इतर कारणामुळे नियुक्ती देण्यास न आलेल्या अथवा रुजू न झालेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येत असल्याचे लेखी आदेश संबंधित उमेदवारास डाक देय म्हणजे पोस्टाने पत्राने पाठवण्यात आल्यापासून 1 महिन्याच्या आत प्रवर्गनिहाय प्रतिशत सूचीतील उमेदवारास समुपदेशनाकरता बोलवण्यात यावे. म्हणजे जे उमेदवार आले नाहीत त्यांच्या जागी वेटिंग लिस्टमधला उमेदवार घ्यावा आणि 1 महिन्याच्या आत त्यांचं समुपदेशन करून घ्यावं. जरी वेटिंग लिस्टचा कालावधी 1 वर्ष असला तरी म्हणजे आधीचा उमेदवार नाही आला तर तिथून पुढे 1 महिन्याच्या समुपदेशन घ्यावं असं सांगितलेलं आहे. संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध केलेल्या प्रतिशत सूचीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून पात्र उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावी. तर अशा पद्धतीचा हा GR आहे. आत्ता जी भरती झालेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची, तर त्यांच्या नियुक्तीच्या संदर्भात आणि वेटिंग लिस्टच्या संदर्भात याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 418 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच त्यांनी पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 ही सुद्धा पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरतीसाठी ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.